नमस्कार मित्रांनो. आजचा लेख आहे हृदयरोग आणि मानसिकता. या दोघांमध्ये संबंध काय आहे हे सांगण्याचा मी थोडासा प्रयत्न करत आहे. निरीक्षणांवरून केलेला हा प्रयत्न आहे. मी वैद्यकीय क्षेत्रातला नसल्याने अधिकृतपणे सांगू शकणार नाही, कारण मी डॉक्टर नाही. पण मी माझ्या कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जे आहेत त्यांच्या नजरेखालून मात्र हा लेख घातलेला आहे. हृदयरोग आणि आपली मानसिकता याचा जवळचा संबंध आहे का हो? तर याचे उत्तर अगदी जवळचा संबंध आहे. मग नेमकं चुकतं कुठे? मी तर रोज व्यायाम करतोय, मॉर्निंग वॉक करतोय, आहार व्यवस्थित आहे, कुठलंही व्यसन नाही, देवदेव करतोय, झोप व्यवस्थित घेत आहे, सोशल मीडियावरती पण जास्त नाही आहे आणि डेली रुटीन पण माझं ठीक आहे. मग असं असताना हार्ट अटॅक कसा आला? माझ्या दृष्टीने काही निरीक्षणे मी इथं देत आहे. हट्टीपणा, ओव्हर पॉझिटिव्हनेस, डॉमिनंट स्वभाव, माझंच खरं म्हणण्याची प्रवृत्ती, ताठर स्वभाव, प्रचंड अहंभाव, अति तात्विक असणे, माफ न करणे, मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल वर्षानुवर्षे डूक धरून बसणे, रागीट स्वभाव, अति स्ट्रेस म्हणजे ताणतणाव, रिझर्व्ड नेचरची माणसे, हायपर ॲक्टिव्ह स्वभाव, शब्द खाली पडून न देणे, सोशल मीडियाचा मनावर होणारा परिणाम, बदला घेण्याचा स्वभाव, अति सतर्कता आणि जास्त सावधगिरी, कोणतीही गोष्ट सहजपणे न स्वीकारणे, कोणतीही गोष्ट सहज मान्य न करणे. या गोष्टींपैकी कोणत्या तरी एका किंवा अधिक गोष्टींचे प्राबल्य आपल्या व्यक्तिमत्वावर नक्की असते की जे शरीर सहन करत असते, आणि सहन नाही झाले की त्याची परिणती कधीकधी हृदयरोगात होण्याची शक्यता असते. आपली पूर्ण आयुष्याची लाईफस्टाईल काय आहे हे खूप महत्त्वाचे आहे. आपण सगळेच बाह्य जगात जसे दिसतो तसे स्वतःच्या एकांतात असतो का? हा प्रश्न मला पण आहे बरं का. जर दोन्हीमध्ये जास्त गॅप असेल तर स्वभाव दुरुस्ती करणे आवश्यक आहे. आपण कसे आहोत हे कधीकधी घरातील माणसांना पण समजत नाही, किंबहुना ते आपण कधीकधी कळूही देत नाही. वरवर आपण खूप छान आहोत, वागण्यात बोलण्यात या सगळ्यामध्ये प्रभुत्व, हजरजबाबीपणा खूप. मग असं असताना हे का झालं? याचं उत्तर आपणच आपल्या मानसिकतेवर अभ्यास करत नाही, पण दुसऱ्यांच्या स्वभावाचे किंवा मानसिकतेचे खूप बारीक निरीक्षण करतो. जुन्या पिढीतील माणसे सरळ स्वभावाची होती किंवा असतील, पण खूप हटवादी होती, अतितात्विक होती. एखादी गोष्ट अशी झाली पाहिजे म्हणजे तशीच झाली पाहिजे अशी त्यांची मनोवृत्ती होती. आता मी काही उदाहरणं देतोय. काही ज्येष्ठ नागरिक बघा, एखादी पालकची पेंडी किंवा भाजी घराजवळ थोडी महाग मिळते म्हणून लांब स्कूटरवर 2-3 किलोमीटर अंतरावर जातील आणि तेथून घेऊन येतील, किंवा अमुक अमुक ठिकाणी एखादी गोष्ट स्वस्तात मिळते म्हणून 10-20 किलोमीटर ड्रायव्हिंग करतील. यात त्यांचे समाधान असते. पण स्कूटर किंवा कार बाहेर काढणे, रस्त्यावर स्कूटर किंवा कार चालवण्याचे संभाव्य धोके, ड्रायव्हिंग करतानाचा स्ट्रेस हे अजिबात लक्षात घेणार नाहीत. या गोष्टींचा मनावर अप्रत्यक्षपणे विपरीत परिणाम होत असतो. अर्थात प्रत्येकाने काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुद्दा नंबर 2, मी नोकरीत असतानाचा किस्सा सांगतो. करोना काळात सरकार ओरडून सांगत होते की ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नये, पण बँकेत ही मंडळी चौकशी करायला 200-300 रुपये रिक्षाचे खर्च करून येत होते. बरं असो, त्यांचं कारण काय होतं तर ते बँकेत येऊन आम्हाला विचारायचे, माझी गॅसची सबसिडी खात्यात जमा झाली का? मला सांगा, यामध्ये त्या गॅसची सबसिडी येण्याबद्दलची उत्सुकता, अतितात्विकपणा, हट्टीपणा
कोणत्या भावात बसणार? करोना काळात गर्दी नसते म्हणून मुद्दाम बँक स्टेटमेंट घ्यायला येणार, तेही लॉकडाऊनमध्ये. अशी कितीतरी उदाहरणे नोकरीत अनुभवायला मिळाली. तिसरा एक मुद्दा आहे, कधी कधी काय असतं, एखादी व्यक्ती वरवर जरी फ्रँक मन मोकळी वाटत असली किंवा दाखवत असली तरी त्याचे आतून प्रचंड स्ट्रॅटेजिक मन असते. समोरचा कसा चुकलेला असतो हेच दाखवायची प्रवृत्ती असते. आतून मनाचा व्यवहार हा सतत आडाखे तडाखे बांधण्यात व्यस्त असतो. सांगण्याचा मुद्दा हा की जरी आहार, व्यायाम आणि झोप या तिन्ही गोष्टी व्यवस्थित पाळल्या असतील आणि आतील मानसिकता ही जर स्ट्रॅटेजिक असेल तर हृदयविकार होण्यास किंवा हृदयविकारास निमंत्रण देण्यास हा मुद्दा महत्त्वाचा होऊ शकतो. यातून मग फ्री कसे राहायचे? तर उत्तर आहे, प्रसंगानुरूप आपली मनस्थिती बदला. मनाला त्रास होईल असे काहीही करू नका. मनस्थिती नाही बदलली तर त्याचा त्रास काही तास, दिवस, महिने, काही वर्षे राहू शकतो. दुसरा, लेट इट बी किंवा इट्स ओके याची जमेल तशी सवय करून घ्या. ठीक आहे, चालतंय. त्याच्यानंतर थोडे मेडिटेशन करा. कमीत कमी 45 मिनिटे व्यायाम आपल्या वयानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. टाईम मॅनेजमेंट असेल तर स्ट्रेस हा मॅनेज करता येतो हे मी अनुभवाने सांगतो. मनाला नेहमी लाईट मोडमध्ये घ्या. जी काही गोष्ट घडणार आहे ती कायमस्वरूपी नसते हे मनामध्ये रुजायला हवं. स्वभावातील लवचिकता फार महत्त्वाची असते. सगळंच सोडून जायचंय तर कोणतीही न पटणारी गोष्ट जर शरीरावर परिणाम करणारी असेल, शरीराची हानी करणारी असेल तर सोडून द्या. हे फक्त शारीरिक स्वास्थ्य नीट राहावे म्हणून लिहिले आहे. धन्यवाद मित्रांनो.